हॅलो एव्हरीवन, माझं नाव पूजा आणि माझं चॅनलचं नाव आहे होम पीस. आज मी पहिल्यांदा फ्रंट कॅमेऱ्यासमोर येऊन शॉपिंग दाखवणार आहे तुम्हाला माझी आयकियाची, जी आम्ही 10 दिवसापूर्वी केलेली. आणि आयकियामध्ये माझं जरा घराचं रिनोव्हेशन झालं, तर मला खूप सारे प्रोडक्ट्स हवं होत्या, खूप सारे डेकोरेशनच्या प्रोडक्ट हवे होत्या. तर सेल चालू होतं आयकियाचं, तर त्याच्यासाठी आम्ही विजिट केलेलं आणि खरंच खूप चांगल्या चांगल्या वस्तू भेटल्या. तर मी आज तुमच्याशी माझं आयकिया शॉपिंग शेअर करणार आहे. तर चला मग चालू करूया. ॲक्च्युली मी जेव्हा स्टोरमध्ये होती तर माझ्या माइंडमध्ये काही नव्हतं की मला काय घ्यायचं, पर्टिक्युलरली टार्गेटेड डेकोर काय घ्यायचं. मी ठरवलेलं मला डेकोर घ्यायचं, पण डेकोरमध्ये काय घ्यायचं हे मला तिकडे गेल्यावरच समजणार, असं मी माइंडवरती घेऊन चालली. म्हणून मी काय लिस्ट बनवली नव्हती, काही नाही. कारण कधी कधी असं होतं आपण विचार करून जातो एक आणि घेऊन येतो एक, म्हणून मी विचारच केला नाही. आणि तिथे गेल्यावरती मी डेकोरेशनच्या वस्तू ज्या मला आवडल्या आणि मग मी इमॅजिन केलं की नवीन घरामध्ये कुठे मी हे प्लेस करू शकते, अशा प्रकारे मी डेकोर घेतलेला आणि खूप विचारपूर्वक गेला. आणि एकदा का आपण आयकियामध्ये गेलो तर तो नवी मुंबईचा तुम्हाला माहिती खूप मोठा शॉप आहे, खूप टाइम जातं तिथे. एक एक डिपार्टमेंट तुम्हाला एकदम बोलतात तिकडे सगळ्या गोष्टी आहेत. मी आता तिसऱ्यांदा जात असेल आयकिया नवी मुंबईमध्ये, तर माझ्यावर मागच्या 2 वेळी असं झालेलं की ते वस्तू असून सुद्धा पण मला दिसल्या नाही. नंतर आल्यावरती मला कळलं की त्या वस्तू होत्या. तर ह्या वेळेला मी एक एक डिपार्टमेंट, एक एक रॅक बघून म्हणजे थिंक करून टाइम घेऊन घेतलेला आहे आणि मी शॉपिंग केलेली आहे. पण अशा बऱ्याचदा गोष्टी अशा पण होतात आपल्याकडून की आपल्याला गरज नसतानाही आपण शॉपिंग करता, काय आपण पैसे वेस्ट केले, नंतर म्हणजे आता गरज नव्हती आणि घेतलं आणि मग ते पडूनच राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये घेऊन मी आयकियाला गेलेली. आणि खरंच मी यावेळेला टार्गेटेड शॉपिंग जी केलेली आहे ती माझी झालेली आहे आणि कमीच झालेली आहे. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी अशा पण झाल्या की मी शॉपिंग केल्या पण मी त्या डिस्प्लेच्या उचलल्या आणि बिलिंगच्या वेळेला मला कळलं की त्या डिस्प्लेच्या वस्तू आहेत ते तुम्ही शॉप करू शकत नाही. तर त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही जा आणि परत तिकडून घेऊन या, तिथे बाजूला पीसेस ठेवले असतील सेल करायच्या. पण एवढी माझ्यामध्ये एनर्जी नव्हती की मी तिथे परत जाऊ बिलिंग काउंटरवरून, आणि मला लक्षातही नव्हतं की मी ते कुठून उचललेलं. तर त्या गोष्टी मी नंतर मग ऑनलाईन पण मागवल्या. तर मी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, जे मी परचेस केलं शॉपमध्ये आणि जे मी ऑनलाईन मागवलं. तर चला मग चालू करूया. तर या बॉक्समध्ये मी सगळं भरून ठेवल्यात. अर्ध्या गोष्टी मी लावल्यात, म्हणजे त्याच्यामध्ये 4-5 आयटम मी लावलेत. पण तुम्हाला दाखवण्यासाठी ही 3 पिशव्या भरून मी आणलेल्या. सध्या मी असं हे सेग्रिगेट करून तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेलं आहे. तर काही गोष्टी गोष्टी वॉलवरती लागल्याही आहे. 2-3 आयटम जे ना कार्पेंटरची किंवा गरज होती लावण्याची, तर मी असेंबल करून घेतले कारण ते खाली ठेवू शकत नव्हतं. तर जसं हे तुम्ही मिरर बघताय माझ्या पाठी, हे मिरर आहे, हे आयकियामधून परचेस केलेलं आहे. आणि एवढं सुंदर मिरर आहे आणि एवढं म्हणजे रॉयल लुक देताना, म्हणजे काही म्हणजे प्लेन ब्लॅक बॉर्डर आहे पण एवढं सही आहे ना. हा समोर मला 3,500ला आलेला हा मिरर आहे, पण एवढा मला आवडलाय ना की तुम्ही बघू शकता त्याचा वॉलवरती लुक कसा येतोय. तर हा एक त्याच्यातला पार्ट झाला. मी फ्रेम लावले त्या पण मी आयकियामधून घेतलेले आहेत. हे 399ची मोठी फ्रेम आहे आणि 299चे स्मॉल फ्रेम आहेत. तर आता हे मी सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते. कटलरी सेक्शन घेतलेलं आहे, म्हणजे पार्टिशनवालं, की याच्यामध्ये तुम्ही कटलरी अरेंज करून ठेवू शकता. ह्याच्यामध्ये बरेच साईज पण आहे. हे मी तेव्हा तिकडे घ्यायला विसरलेली, म्हणजे मी बघितलं होतं पण मी विसरली पण होती घ्यायला. आणि मी घेऊन यायचा विचार पण केला असता तरी ते युजफुल झालं नसतं, कारण मला मी ट्रॉलीची साईज, म्हणजे किचन ट्रॉलीची साईज घेऊन गेली नव्हती की किती मोठं किती छोटं माझ्या ट्रॉलीमध्ये बसेल. पण हे मी ऑनलाईन नंतर आयकियामधून मागवलं आणि हे समवट मला 99 रुपीजला आलेलं आहे. आणि मी छोटी साईज मागवली आहे, म्हणजे हे इझी टू हँडल आणि बाहेर काढून तुम्ही परत लगेच ठेवू शकता. ते मोठं मला असं वाटलं नाही की मला एवढं मोठ्या ह्याची गरज आहे, कारण माझ्याकडे मोठ्या चमच्यांसाठी वेगळं पार्टिशन केलेलं आहे ट्रॉलीवाल्यांनी. तर हे मी स्पून्स, फोक आणि नाईफ्स ठेवण्यासाठीच घेतलेलं आहे स्पेशली. तर हे मला 99 रुपीजला मस्त पडलेला आहे कटलरी ट्रे. तर हा माझा पहिला हे मी ऑनलाईन घेतलेला आहे, ऑफलाईन नाही. दुसरा आहे, ही शीट घेतलेली आहे मी. तर हे किचन ट्रॉलीजमध्ये, कबडमध्ये, फ्रीजमध्ये तुम्ही कुठे पण प्लेस करून तुम्हाला ॲज अ प्रोटेक्टेड खाली मॅट म्हणून आपण लावतो ना की कचरा, डाग वगैरे, तेल, जसं का आपला तेलाचा डब्बा असतो, तर आपल्याला कधी कधी लादीवरती तेलाचे थेंब म्हणजे किटलीमधून पडतात. तर त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं असं वापरू शकता, म्हणजे क्लिनिनेस पण राहील, ट्रॉलीमध्ये पण तुम्ही क्लिनिनेस मेंटेन करू शकता. तर हे एक मला मस्त वाटलं. आणि म्हणजे मस्त वाटलं इन द सेन्स ह्याची जी क्वालिटी आहे ही खूपच भारी आहे आणि थिकनेस तर एकदम तुम्ही बघू शकता, म्हणजे आवाज कसा येत आहे ह्याचा. तर हे एक मला भारी परचेस वाटला. आणि हे मला समवॉट 199च्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. हे मी काचेचे ग्लास घेतलेले 6 पीसचा हा सेट आहे. याची पॅकिंग बघाल तर एक नंबर आहे आणि मला हे खूप आवडलेलं. तर हे पण डिस्काउंटेडमध्ये होतं. समवॉट ह्याची MRP होती 558, पण हे मला आय गेस 299ला समवॉट आलेलं आहे. आणि खूपच चांगला प्रोडक्ट आहे. आपण युजली हॉटेलला जे जातो तेव्हा आपल्याला असेच ग्लास बघायला मिळतात हॉटेल्समध्ये. तर हे एक माझा बेस्ट परचेस मला असं वाटलं. म्हणजे फॅन्सी ग्लासेस पण मी परचेस करते, पण हे मला डेली वेअरसाठी हवे होते. तर हे एक चांगला परचेस मी केलेला आहे ग्लासचा, आणि नक्की घ्या, याच्यावरती मस्त डिस्काउंट चालू आहे. दुसरा परचेस आहे, हे मी ऑर्गनायझर घेतलेलं विथ लीड. तर असा हा आलेला आहे. हे समोर 399चा ऑर्गनायझर आलेला विथ लीड आणि ह्याची फिनिशिंग एकदम चांगली आहे. तेव्हाही आवडलेला. आणि मी ह्याला घेऊन आली बिलिंग काउंटरला, तेव्हा मला सांगितलं मी डिस्प्लेचा जे ते लोकांनी दाखवायसाठी आपल्याला ठेवलं असतं, तिकडला पीस उचललेला. तर आणि माझ्यामध्ये तेवढी ताकद नव्हती की परत जाऊन ते कुठून मी घेतलेला ते सिलेक्ट करून आणायचं. तर मी हे नंतर मग ऑनलाईन मागवलं आहे आणि ऑनलाईन पण ही मस्त आलेलं आहे. म्हणजे त्यांचं ना जे कुरिअर सर्व्हिस आहे ना, एक नंबर पॅकिंग आणि येते. तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे आपण विसरून जातो किंवा तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. आणि मेन म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला इन्स्टंट डिलिव्हरी ह्याची मिळते. म्हणजे सगळ्या गोष्टी, कुठलीही वस्तू तुम्ही आयकियामधून मागवा, तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ती भेटूनही जाते. तर हे मला खूप त्यांचं चांगलं वाटलं. तर हा असा आपला ऑर्गनायझर होता. तर चला पुढे पण बघूया. पुढे मी हे बॉक्स ऑर्गनायझर घेतलेत कबडसाठी. तर हे असे मोठेवाले बॉक्स ऑर्गनायझर घेतलेले आहेत मी माझ्या वॉर्डरोबमध्ये. इस्त्रीचे कपडे, नवीन कपडे असे हे सेग्रिगेट करून ठेवायला ना खूप सोपं जातं. तर असं सिल्वर कलरमध्ये मी हे 4 पीस घेतलेले. 2 मी आता लावलेले आहेत, जसं जसं मी वॉर्डरोब लावत होती तसं, आणि 2 बाकी आहेत ते मला लावायचे. तर मी हे दाखवायला तुम्हाला ठेवलेले आहेत. हे एकदम छान वाटतं. असा प्रकारचा बॉक्स बनतो.
तुम्हाला दिसत असेल तर मी हे आयकियामधून जेव्हा गेलेली तेव्हाच घेतलेले, तर हे नक्की युजफुल आहे. आता हे मी पहिल्यापासून यूज करते, तर आता मी परत घेऊन आली आणि यावेळेला येताना 4 ह्याच्यावरती पण छान ऑफर होते. तर तुम्ही आता ह्याची मला प्राईस लक्षात नाही आहे, पण हे समोर 300-400च्या आतमध्येच होतं पर पीस. त्याच्यानंतर मी हे छोटे घेतलेले आहेत. हे छोटे 3 मला 699ला समोर भेटलेले आहेत. तर हेही म्हणजे आपले जे छोटे कपडे असतात, समजा बनियान वगैरे, रुमाल, हँडकरचीफ्स वगैरे अगर आपल्याला जे सेग्रिगेट करून ठेवायसाठी पाहिजे असतात, तर हे छोटे मी घेतलेले आहेत. हे अगेन मला वॉर्डरोबसाठी हवं होतं. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जरी कपडे ठेवायचे नसेल तरी तुम्ही दुसऱ्या तुमच्या ज्वेलरी वगैरे क्रीम्स विम्स पण सेग्रिगेट करून ठेवू शकता. तर हेही मला खूप चांगलं वाटलेलं, तर मी हे पर्चेस करून घेऊन आलेली. अगेन हे ऑर्गनायझर्स आहेत. मी यावेळेला भरपूर ऑर्गनायझर्स घेऊन आली आहेत छोटे छोटे, कारण भरपूरदा असं होतं की ती साऱ्या वस्तू आपल्या अशाच बाहेर टेबलवर, डायनिंग टेबलवरती, टीव्ही युनिट टेबलवरती अशाच पडलेल्या असतात. तर त्याला ठेवण्यासाठी, हे सेग्रिगेट करण्यासाठी हे मी एक कलरचे 3 बॉक्सेस घेऊन आले आहेत. हे एकदम म्हणजे जास्त हेवीमध्ये नाही आहे, पण साधा आहे, पण ऑर्गनाईज करून ठेवायला वस्तू खूप छान आहे. तर मी हे परचेस केले 3. तर हेही मला म्हणजे असं ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आय गेस व्हाईट होतं, पण मी ब्लॅक घेऊन आली कारण हे सूट होतं. तर ह्याच्यामध्ये पण बघा तुम्ही खूप छोटे छोटे शॉपिंग्स मी परचेस केल्यानंतर ठेवलं आहे. हे पिझ्झा कटर आहे. ते मला किती वेळापासून हवा होता. तर हा पिझ्झा कटरच नाही, म्हणजे तुम्ही दुसराही काय कट करायचं असेल, जसं पराठा वगैरे आपण लाईनीमध्ये कट करायचा, ब्रेड वगैरे हे कट करू शकता. तर हे एक मी परचेस केलेलं आहे. छोटं डब्यांचं सेट प्लास्टिकचं केलं आहे, की कधी कधी टिफिनमध्ये काय होतं, मुलांना आपल्याला सेग्रिगेट करून जॅम, रस्सा किंवा काहीतरी लोणचं वगैरे द्यायचं असतं, तर ते ह्याच्यासाठी मी हे छोटा डबा घेऊन आलेली आहे. 3चा सेट आहे हा प्लास्टिकमध्ये. मग हे प्लास्टिक स्पून्स घेऊन आलेले आहेत. हे समोर 100 या 200च्या आतमध्ये होतं. 139 लिहिल्यामध्ये 100लाच होतं. याच्यावरती पण थोडासा डिस्काउंट होता. तर हे मी अशा सेट्स घेऊन आले. त्याच्यामध्ये फोक, स्पून आणि नाईफ आहेत. आणि हे सगळे प्लास्टिकचे. हे मी माझ्या मुलाला स्कूलमध्ये, माझ्या मुलीला स्कूलमध्ये वगैरे पिकनिकला जाताना म्हणजे आपण असं कॅरी करू शकतो, असं कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये. तर ह्याकरिता मी हे परचेस केलेले आहेत. आणि मला हे खूप छान वाटले, की हां म्हणजे कधी कधी आपण यूज अँड थ्रो पण घेतो, पण कधी कधी आपल्याला यूज अँड थ्रोवाले नको असतात. रिलायबल स्पून हवं असं, म्हणजे वॉश करून आपण परत यूज करू शकतो ट्रॅव्हलिंगमध्ये. तर हे मी असे स्पून्स घेतलेले आहेत. नंतर हे मी मोठे स्पून्स घेतलेले आहेत. हे तुम्ही सूपसाठी पण फुलगड आहेत एकदम, म्हणजे सूप पण तुम्ही यांनी पिऊ शकता. आणि थोडे हे मोठे आहेत, म्हणजे हे डायनिंग टेबलवरचे स्पून्स आहेत. डायनिंग जेव्हा आपण टेबल लावतो किंवा प्लेट्समध्ये आपल्याला जे प्रकारचे स्पून्स हवे असतात मोठे, तशा प्रकारचे आहे. हा 4चा सेट आहे. आणि हे जरा कॉस्टली होते. 200च्या समथिंग रेंजमध्ये आलेले आहेत. मला आता आहे ना एक्झॅक्ट प्राईस सगळ्यांची लक्षात नाही, पण ज्याची लक्षात आहे ना त्याची मी तुम्हाला सांगते. पण ह्याची क्वालिटी एकदम नाईस आहे, म्हणजे टेबलवेअरवरती तुम्ही असं सजवू शकता. नंतर हे परत मी प्लास्टिकचे डिशेस घेऊन आले. थोडी साईज मीडियम साईज आहे. हे अगेन मी मुलीसाठी, म्हणजे असं आपल्यासाठी किंवा स्नॅक्स आयटम जे आपण संध्याकाळच्या वेळेला जे छोटे मोठे आयटम असतात, मॅगी बोला, पास्ता बोला, वडापाव बोला, आपण अशी स्नॅक्स आयटम याच्यावर खाऊ शकतो, वेफर वगैरे. तर त्याच्याकरता आपल्याला स्टीलच्या प्लेटची किंवा काचेच्या प्लेटी काढायची गरज नाही आहे. सारख्या इझी टू वेअर, म्हणजे लहान मुलांना आपण सहज असं देऊ शकतो, म्हणजे पाडायची भीती वगैरे, तुटायची वगैरे भीती आपल्याला नसते. तर ह्याच्याकरता मी असल्या प्लेट्स कॅरी केलेले आहेत. तर हा एक परचेस चांगला वाटला मला. नंतर मी हे मॅट्स घेतलेले आहेत. हे हीट रेजिस्टंट मॅट आहे. जेव्हा तुम्ही जेवण गरम गरम डायनिंग टेबलवरती ठेवा, तेव्हा आपल्याला कधी कधी भीती असते की डायनिंग टेबलवरती ह्याचा हीटचा प्रॉब्लेम होऊ नये, म्हणून आपण ह्या हीट रेजिस्टंट मॅट वापरतो. कधी कधी जूटच्या येतात, हे येतात. तर हे आयकियामध्ये अशा प्रकारचे होते. तर मला हे जरा खूप म्हणजे बोलतात ना फॅन्सी वाटले आणि चांगलेही होते. कॉस्ट पण अप्रोप्रिएट वाटली मला, म्हणून मी हे परचेस केलं आहे. 300ला 3 आहे, म्हणजे 100 रुपीजला पर पीस आहे. ह्याच्यावर पण छोटासा जास्त मोठा डिस्काउंट नाही, पण थोडाफार डिस्काउंट होता आय गेस. आता लक्षात नाही आहे, कारण 10 दिवस उलटून घेतलेले. पण हा परचेस आणि मी म्हणजे माइंडमध्ये ठेवूनच घेतलेलं की जिथे डिस्काउंट आहे आणि तिथे कॉस्टिंग व्यवस्थित आणि अप्रोप्रिएट वाटते आणि आपण परचेस करू शकतो, त्या वस्तू परचेस केलेल्या आहे. आणि हे खरंच मला युजफुल वाटले, कारण ह्याच्यातला एक सेट मी यूज केलेला आहे. तर हे मी घेऊन आली आहे. तर हेही मला आवडलं आहे. नंतर आहे हा चॉपर, म्हणजे जशी आपली किसणी असते, मोठी किसणी असते, तशा प्रकारे हा छोटी किसणींचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ब्लेड्स आहे आणि खाली हा बॉक्स दिला आहे, म्हणजे आपण किसून झाल्यावरती जेही वस्तू आपण किसतोय त्या ह्याच्यामध्ये पडणार. तर हे एक मला मस्त वाटलं, म्हणजे हेल्पफुल वाटलं. मोठी किसणी घेऊन प्लेट घेण्यापेक्षा, किसण्यापेक्षा त्याच्यापेक्षा डायरेक्ट याच्यावर किसला आणि बॉक्समध्ये कलेक्ट केलं. तर हे हेझल फ्री आहे. तर हा एक परचेस घेतला. ह्याची प्राईस मला लक्षात नाही आहे, पण हा पण डिस्काउंटेडमध्येच होता आय गेस. तर हा एक परचेस केलेला आहे मी. मग हे एंट्रन्सलाच होते डेकॉर पीस. आता कसं दिवाळीचा सीझन आहे, सगळे फेस्टिव्ह सीझन्स होते, तर हे स्टार्टिंगला भरपूर प्रमाणात तिथे लावलेले, म्हणजे एंट्रन्सलाच लावलेले. तर मला कधीपासून हाती हे हवे होते छोटे, म्हणजे हाती वास्तूप्रमाणे पण चांगले असतात घरात असलेले. तर हे मी डेकॉरच्या पर्पजनी पण घेतलेले आहेत आणि याची फिनिशिंग आणि एकदम रॉयल लुक देते. तर मी हा परचेस केलेला आहे. हे समोर 400ला 2 आलेले आहेत. त्याच्यामध्ये साईजेस एक मोठीही होती, ती समोर त्याची प्राईस जरा जास्त होती, पण हे 2 पीस मला आवडलेले, तर हे घेतले. मी तुम्हाला सगळे किचनची, डेकॉरची सगळे मिक्स शॉपिंग आता माझ्या हातात जे जे लागतं बॅगमधून तशी मी दाखवते. तर हे एक शॉपिंग घेतलं आणि याची फिनिशिंग तर एक नंबर आहे. थोडं हेवी आहे, पण चांगलं एकदम मस्त वाटतं, रॉयल लुक देतं. नंतर हे स्पॅच्युला घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार होते. कॉस्टही तशी त्याची होती, पण मी हा थोडा कमी कॉस्टचा सिलेक्ट केलेला आहे, कारण डेली पर्पजवरती आपण यूज करत नाही. मिक्सिंगसाठी पण छान आहे आपलं. तर हा एक मी स्पॅच्युला घेतलेला आहे. तर मी प्लांट्स परचेस केलेत आयकियामधून. मी ह्याच्याहून जास्त सिलेक्ट केलेले प्लांट्स, म्हणजे बिलिंगला आली त्याचे ॲज युजल. म्हणजे माझ्या आता मी तुम्हाला सांगितलं मागे सिनेरिओ की मी डिस्प्लेचे आयटम उचलून घेऊन आली, तर मी मला सांगितलं की डिस्प्ले आयटम सोड करत नाही, तुम्हाला परत जाऊन घेऊन आलेलं. तर मी कंटाळा केला, तर हे 4 प्लांट्स उठले माझ्यासोबत. तर मी हे परचेस केले. जे मी सिलेक्टेड केलेले तेही छान होते, पण मला नंतर जायला कंटाळा आलेला आणि नंतर ऑनलाईनमध्ये पण मागवताना माझ्या माइंडमध्ये लगेच आले नाही, म्हणून आता हे माझे फक्त 4 प्लांट्स मी परचेस केलेले आहेत. तर सर्वात आधी मी हा केला. हा एकदम रिअल लुक देतं. तुम्ही याचा रिअल प्लांट बघितला असेल तर समोर असंच दिसतं, म्हणजे हे प्लास्टिक फिनिशिंग वाटतच नाही, म्हणून मी हे प्लांट परचेस केलं की रिअल वाटावे म्हणून. नंतर त्याच ह्याच्यामध्ये हे थोडंसं मोठं आहे, ह्याची अशी वेल येते.
असे एकदम खालपर्यंत असे क्रीप्स येतात लोणते. तर हे घेतले. हे जरा महागातले प्लांट्स आहेत, म्हणजे तुम्हाला 100-200च्या रेंजमध्ये नाही मिळणार, पण 300-400च्या रेंजमध्ये आहे. हा जो प्लांट आहे मोठा, हा 600च्या रेंजमध्ये आहे. तसे हे मी 4 प्लांट सिलेक्ट केलेले. नंतर मी हा ट्रे सिलेक्ट केलेला आहे. ट्रे हवा होता, म्हणजे माझ्याकडे जे ट्रे आहे ते काचेचा आणि मोठे आहेत ॲक्रेलिकवाले. तर हे मी प्लास्टिकचा, म्हणजे प्लास्टिक मेलानिन मटेरियल आहे. मटेरियल कुठलं आहे मला माहिती नाही, पण हा इझी टू हँडल आहे. आणि आता दिवाळी वगैरे आहे, आणि आता जरा दिवाळी वगैरे आहे, तर मी ह्या पर्पजनी हा ट्रे परचेस केला आहे. कारण छोटी साईज पण नव्हती माझ्याकडे, आणि हा मला इझी टू हँडल आणि इझी टू बेअर, म्हणजे ह्याच्यावर तुम्ही काय हेवी वस्तू जरी ठेवली तरी तुम्ही इझिली हँडल करू शकता, असा हा ट्रे आहे. तर नंतर मी हे घेतलेलं आहे टिश्यू होल्डर, किचन टिश्यू होल्डर. तुम्ही बघू शकता, हे वॉल माउंट करायची गरज नाही, खेळ ठोकायची गरज नाही, किंवा ते अधेसिव्ह पेस्ट लावून पण करायची गरज नाही. इझी टू हँडल आहे. हे खूपच हेवी आहे, म्हणजे चांगली क्वालिटी आहे. तर हे मी ऑनलाईन परचेस केलं, म्हणजे मी विसरले, मला तेव्हा तिथे दिसलं नाही, म्हणून मी ऑनलाईन, मला जेव्हा मी बघितलं प्रोडक्ट ऑर्डर करताना तुम्हाला दिसलं, तर मी हे ऑर्डर केलं. नंतर मी हे केन बास्केट परचेस केलेले आहे, कारण मला त्याच्यामध्ये टॉवेल्स आणि सेग्रिगेट करून ठेवायचे होते. तर मी हे 2 परचेस केलेले, पण हे खूप कॉस्टली होते, पण मला हे हवेच होते, भरपूर टायमापासून हवे होते, म्हणजे हे कॉस्टच्या हिशोबामध्ये मी परचेस केले नव्हते. तुम्ही याची क्वालिटी बघू शकता, तर एक नंबर आहे मला. आणि केनच्या सगळ्या गोष्टी हेवी प्राइसिंगमध्येच येतात, कारण ते एवढा रॉयल फिनिशिंग देतात, आणि एवढं चांगलं डेकोर आयटम पण आहे हा. कारण डेकोर पर्पजसाठी पण, सजावटीसाठी पण, सेग्रिगेट करून ठेवण्यासाठी वस्तू वगैरे, म्हणजे तुम्हाला आता समजा तुमच्याकडे डायनिंग टेबल आहे, किंवा डायनिंग टेबल नाही, टीव्ही युनिट आहे, किंवा तुमच्या बेसिंग काउंटरटॉपच्या खाली वगैरे तुम्ही हे चांगलं टॉवेल बिवेल ठेवून सजवू शकता. वॉशरूमच्या एरियाच्या इथे, म्हणजे फॉयर एरियाच्या इथे, असं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे हे असं सेग्रिगेटेड मस्त अथेस्टिक लुक देणारं बास्केट आहे. तर हे मी परचेस केलेले, आणि हे समवट मला एक बास्केट 1500च्या रेंजमध्ये आले, 1500. तर ह्याच्यामध्ये मी 2 परचेस केलेले आहेत. एक मी आता टीव्ही युनिटच्या इथे ठेवलेला आहे, आणि एक मी आता अजून यूज नाही केलं आहे, पण माइंडमध्ये आहे कुठे यूज करायचं, तर हे मी 2 परचेस केलेले आहेत. नंतर हा मोठा बास्केट परचेस केलेला आहे स्टोरेजसाठी. तर मी हा सध्या एकच घेऊन आली, कारण माझ्याकडे तेवढी मॅनपॉवर पण नव्हती, आणि मी आणि माझ्या हजबंडच होतो उचलण्यासाठी. तर आम्ही, आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, मी शॉपिंग केलेल्या वस्तू डंप करून आणलेल्या, तर आम्ही हा एकच बॉक्स घेऊन येऊ शकलो, आणि दुसरा मी ऑर्डर केला नाही आहे. जरूरत लागली तर म्हटलं ऑर्डर करीन, पण आता हा मी हा मोठा फुल साईजमध्ये स्टोरेज कॅपॅसिटी प्रमाणे चांगला असा हा बॉक्स परचेस केलेला आहे. हा समवट 499च्या पर्पज विथ लीड आलेला आहे. दुसरं मी हे डायनिंग प्लेट्स आणल्यात IKEAमधून. मेलामिन मटेरियल आहे, आणि 6 पीस घेतलेले आहेत मी. डायनिंग वेअर, डेली वेअरसाठी आणलेले आहे डिनर प्लेट्स. तर हे एक मला आवडलं, कारण का प्रत्येक वेळेला काचेच्या क्रॉकरीज यूज करणं, तर ते थोडं वॉशिंग करताना वगैरे आपल्याला हँडल एकदम केअरफुली करायला लागतं, नाही तर ते एक पीस जरी तुटला तर सेटची वाट लागते. म्हणून हे मी डेली वेअरसाठी प्लास्टिक प्लेट्स आणले आहेत जेवायला. तर हे एक मला चांगलं परचेस वाटलं. कितींदा असं होतं की आपल्याला काही टिफिन देताना असं वाटतं थोडी मोठी स्पेस असली, किंवा थोडं अजून, कारण डबे तर आपण परचेस करतो, स्टीलचे करतो, मुलांचे स्कूलचे करतो, पण तरीही आपल्याला कधी कधी अशी गरज लागते की दुसरा डबा हवे, म्हणजे तो बरोबर नाही, किंवा तो कुठे काय ठेवलेला आहे. तर अशा माझ्या वेळेला तर भरपूर होतं स्टोरेज करून देण्यासाठी. पिकनिकला जाताना, गावाला जाताना, ट्रेनमध्ये जाताना बरेचदा असं होतं की या ब्रेड आयटम्स किंवा पराठा आयटम्स घ्यायचे असतात, तर थोडंसं साईज एकदम असं कंजेस्टेड करून फोल्ड करून ठेवण्यापेक्षा असं आपण लॉंगच्या लॉंग ठेवू शकतो. तर याकरता मी मोठे प्लास्टिकचे डबे घेतलेत. 3चा सेट आलेला आहे, आणि हा अशा प्रकारे दिसतो, तुम्ही बघू शकता 3 कलर्स आहे. तर मी हा एक परचेस केला आहे. नंतर ह्या प्लेट्स होल्डर आहे. तुम्ही किचन ट्रॉलीजमध्ये, की जेव्हा तुमच्या तिथे डिस्प्ले ट्रॉलीज असतात, डिस्प्ले कॅबिनेट्स असतात किचनमध्ये, तेव्हा तुम्ही प्लेट्स लावण्यासाठी, मोठे काचेच्या क्रॉकरीज लावण्यासाठी मी हे परचेस केलेले आहे. हे खूप छान पॅटर्नमध्ये आहे, आणि हे 6 पेक्षा जास्त प्लेट्स होल्डर आहे. तर मी हे घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते हे कसं आहे. किंवा तुम्ही वॉश करूनही ठेवू शकता तिथे. तुमच्या जर किचनच्या बेसिनच्या इथे जागा जास्ती असेल, आणि तुम्ही डेकोरेट असं काही करू शकता, किंवा असं ठेवायचं असेल, तरीही तुम्ही ह्या पर्पजसाठी अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्ही डायरेक्ट मग जिथे डेकोरेटिव्ह कॅबिनेट्स आहेत, म्हणजे ग्लास डोअर कॅबिनेट्स आहेत, तिथे हे तुमचे काचेच्या क्रॉकरीज अशा डिस्प्लेमध्ये ठेवू शकता. प्राईस म्हणाल तर मी विसरली आहे, आणि आता सध्या माझ्यासोबत बिल नाही आहे, पण तुम्ही जाल तेव्हा हे समोर, हे म्हणजे एवढं कॉस्टली नाही, 199-200च्या रेंजमध्येच होतं. टिश्यू होल्डर घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, कॉस्टिंग पण भरपूर होत्या. तर हा थोडासा मला आवडला, आणि कमी कॉस्टिंगमध्ये पण होता हा बाकीच्या कम्पॅरेटिव्हली. तर हे एक मी घेतलेलं आहे. अगेन हे 200-300च्या रेंजमध्ये होता. क्लिनिंग पर्पजकरिता मी हे ग्लोव्स घेतलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्याला कसल्या क्लिनिंगसाठी हाऊस होल्डला लागते, हे मटेरियल खूप युजफुल आहे. हे मी परचेस केलेलं आहे. हे आता मी वॉश क्लोथ्सचा पॅकेट खरेदी केलेलं आहे. हे खूप छान क्वालिटी आणि खूप सॉफ्ट आहे. बेसिनच्या इथे फेस वॉश केल्यानंतर यूज करायला छान होते. तर हे मी केलं. ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे पॅटर्न होते, तुम्हाला तिथे गेलात तर हा मला आवडला, तर मी हे परचेस केलेलं आहे. हे सेकंड टॉवेल आहे. आता हे वॉशसाठी आहे की किचन यूजसाठी आहे ते मला माहीत नाही, पण ह्याची क्वालिटी एकदम सॉफ्ट, आणि आपल्या नेहमीचे जे भेटतात डेली स्टोअर्समध्ये, किंवा आपल्या डेली आपण जाता येताना जे आपल्याला क्लोथ्स भेटतात, त्याच्यापेक्षा हा म्हणजे मटेरियल आणि क्वालिटी एक नंबर आहे. हे माझा मन करत नाही किचनला यूज करायला. हे मी असं ठेवणार आहे, कारण हा खूप सॉफ्ट आहे. असं तुम्ही बघू शकता माझ्या हातांमध्ये किती सॉफ्ट वाटते. तर हा एक परचेस टॉवेलमध्ये केला आहे. वॉश क्लोथ म्हणूनच यूज केला तर बेटर आहे. खूप सॉफ्ट आहे हा यार. नंतर आम्ही ब्रश परचेस केला आहे क्लिनिंगसाठी.
मग हे नवीन मी जेव्हा पण आयकेमध्ये जाते तर हँडवॉशसाठी ना नवीन नवीन काहीतरी आलं असतं डिझाईन्स. तर ह्या वेळेला ना ह्या डिझाईन्स होत्या. ह्या ना औषधाच्या बॉटल्स असतात ना, जसे मोठे मोठे केमिस्ट्री लॅब्समध्ये तुम्ही बघता तर तसा हा लुक आहे बॉटलचा. पण एवढं क्यूट वाटतात ना आणि एवढं मस्त वाटतं ना ते लोकांनी तिथे लावलेले डिस्प्ले ना आपल्याला दाखवण्यासाठी की तुम्ही हे कशा प्रकारे असे सजवू शकता. तर मला हे खूप आवडले. तर हे मी घेतलेत. हे मी 2 परचेस केले. त्याला मला 2 ठिकाणी लागणार आहेत. तर हे सही आहे ना, मला खूप क्यूट वाटलं. तर हे हँडवॉशसाठी मी घेतलेलं आहे. प्राईज आय एम रिअली सॉरी, मला आता ना लक्षात नाही राहत आणि बोलतात तर बिल माहिती नाही आहे तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू पण शकत नाही. पण तुम्ही याचे ऑनलाईन रेट्स बघू शकता. आणि हे मी जसं मी तुम्हाला सांगितलं डिस्काउंट आहे प्रॉडक्ट्सवरती, तर तुम्ही हे ऑनलाईन ॲपवरती पण चेकआउट करू शकता. पण हे खूपच क्यूट आणि अथिस्टिक आहे. हा थोडा ग्लास आहे तर तुम्हाला केअर एकदम म्हणजे जपून करायला लागेल कारण हा ग्लास मटेरियल आहे. मग मी जार्स घेतलेत. असे मी ना भरपूर जार्स घेतलेत कारण आता मला किचनमध्ये जार्स चेंज करायचे आहेत. तर मी असे भरपूर जार्स परचेस केलेले आहेत. आता मी लावणार आहे म्हणून मी हे ओपन पण करते आहे. तुम्हाला दाखवते. हे जार्स पिकल वगैरे जॅम वगैरे स्टोरेज मुरंबा वगैरे स्टोअर करायला एकदम एअरटाईट कंटेनर आहे. तर असे मी हे जार्स घेतलेले. हे थोडं मला पण शिकायला लागणार आहे नक्की हे कसं लावतात. हां अच्छा, हे थोडं आपलं फास्ट जेवण करणाऱ्यांसाठी नाही आहे, नाही तर फोडूनच टाकू आपण रागाच्या भरात. तर हे टेबलवेअर लोणचं जॅम मुरंबा सॉसेस करून ठेवू शकतो असे आहेत. म्हणजे डे टू डे जसं जिरा मोरी असं झालं ना त्याच्यासाठी आपण यूज नाही केलेलं बेटर आहे कारण हे आपल्याला खोल्यामध्ये तोपर्यंत आपलं तेल तापून करपून जाईल. तर हे आपण जॅम आणि ह्याच्यासाठी यूज करू शकतो. नंतर आहे अगेन ग्लास स्टोरेज. हे मी ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑप्शनल आहे किराणा ठेवू शकता किंवा मुगडाळी वगैरे अशा सगळ्या गोष्टी ठेवू शकता किंवा तुम्ही जे डेली यूज करत नाही त्याही गोष्टी ठेवू शकता. जसं आपल्याला कधी कधी कळत नाही या डब्यात काय आहे त्या डब्यात काय आहे म्हणून या ग्लासचे आणलेले आहेत. आणि हे फोर सेटचा पीस आहे. तर अशा प्रकारे हे मी 4 आणलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मुगडाळ वगैरे साखर वगैरे ठेवू शकता. बल्कि आता टी सेटसाठी तर वेगळे येतातच, त्याच्यासाठी मीही वेगळे परचेस केले. पण हे मी विजिबल स्टोरेज परचेस केले कारण का आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम होतो. दुसरं मी परचेस केलेलं आहे अगेन ग्लास. हे एकच पॅटर्नमध्ये मी सगळं परचेस केलं वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये कारण तो एका प्रकारचा सेट होतो आणि दिसतानाही छान वाटतं. तर हे मी स्पायसेस जार खरेदी केलेले आहेत. स्पायसेस जार म्हणजे जिरा चिली फ्लेक्स ऑर्गॅनोज असं ठेवण्यासाठी परचेस. कधी कधी काय आता मार्केटमधून आपण जेव्हा ऑर्गॅनोज वगैरे येतं तर त्याची पॅकेजिंग जी असते एकाची पिवळी असते एकाची हिरवी असते एकाची लाल असते. तर त्याच्यासाठी मी हे एकच प्रकारचे जार्स आणलेले आहेत ताकी दिसताना सगळे चांगले दिसावे जेव्हा आपण लावतो तेव्हा डिस्प्लेला चांगले दिसावं म्हणून मी आणलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही आता कसं असतं आपण जिराचं पॅकेट मोठा 50 ग्रॅमचा जरी आपण घेतला तर ते भरपूर असतो. पण आपल्या डेली यूजचा जे स्पायसेस बॉक्स असतात त्याच्यामध्ये लिमिटेशन्स असते. तर मी ह्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा आपल्या स्पायसेस बॉक्समध्ये अपडेट करू शकतो. या प्रकारे मी हे जार्स आणले की भरून ठेवायला राई जिरा वगैरे. सेकंड पॅक पण तोच घेतलेला आहे मी. दुसरं आहे हे टी सॉल्ट बोलते मी सॉल्ट पेपरचा हे आहे. डायनिंग टेबलवरती आपल्याला बरेचदा मीठ वगैरे भाजीमध्ये कमी पडतं तेव्हा आपल्याला चिमूटभर मीठ आणले असं बोलायची गरज लागू नाही म्हणून हे टेबलवेअरसाठी मी टी सॉल्ट आणलेलं आहे. आपल्याला सगळ्यांकडे असतातच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या चिनी मातीचे. तर हे मी आयक्यामधून परत सेम ह्याच्यामध्ये आणलेले आहेत. आमच्याकडे पास्ता वगैरे जास्त खाल्ला जातो तर त्यावेळेला ऑर्गॅनो चिली फ्लेक्स लागतात तर मी ह्याचा विचार करून आणलेले आहेत. नंतर हे टी लाईट होल्डर. हे वेगळं होतं. हे टी लाईट होल्डर नाही हे टी लाईट होल्डर होतं आणि हे वेगळ्या कामासाठी तिथे डिश हे होतं जसं आपण पोस्टर बोलतो ना तशा प्रकारे होतं. पण मी टेबलमध्ये डेकोरेटिव्ह आयटमसाठी ह्या गोष्टीसाठी मी हे परचेस केलं आणि मी ह्याचा असा पेअर बनवला. तर हे खूप क्यूट आहे ना ग्लासवेअर. आता दिवाळी येणार आहे तर दिवाळीकरिता मी हे घेतलेले आहे काहीतरी युनिक ग्लासवेअर. पण अगेन हे एकदम हेवी आहे ग्लास आणि केअर लहान मुलांच्या हातामध्ये देण्या अगोदर किंवा त्यांच्या रीचपेक्षा लांबच ठेवलेले बरे कारण हे खूप कॉस्टली प्राइजेसच्या हिशोबाने कॉस्टली आहे थोडंसं हे ग्लासवेअर. नाईफ सेट बोलते. सीझर्स घेतलेत. सीझर तर माझा कितीदा खराब होतात तर हे मी सीझर सेट घेतलेलं आहे. हे स्टँड ही मी वॉलला लावून घेतलेले आहे आयक्यामधून आहे. हे मी 2 घेतलेले आहेत आणि हे एक मी घेऊन आली आणि एक मी आवडल्यामुळे आणि लुकमुळे म्हणजे लुक वॉल डेकॉरच्या हिशोबाने छान वाटत होता म्हणून मी हे सेकंड ऑनलाईन परचेस केलेली आहे. तर अशा प्रकारे हे मी 2 घेऊन आली आणि हा मला एक पीस 1000 रुपीजला पडलेला आहे 999. तर ह्याच्यावरती तुम्ही फ्लावर पॉट ठेवू शकता. म्हणजे हे मी अजून लावलं नाही आहे पण हे दिसताना खूप छान लागतं. आता मी एक तुम्हाला ठेवून दाखवेन. समवॉट लाईक दिस. छान वाटतं ना. भरपूर साऱ्या गोष्टी स्टोअर करायला लागतात म्हणून मी हे 5 पीसचा स्टोरेज घेतला एअरटाईटवाला. तर हा होता पार्ट 1 आयकिया शॉपिंगचा. क्रॉकरीचा पार्ट 1 मला करायचं आहे. ती बॉक्सेसमध्ये मी पॅक करून आणलेले चांगले सेलोटेप वगैरे लावू. तो पार्ट 2 मध्ये करणार. अननेसेसरी व्हिडिओ हाही खूप मोठा होणार आहे आणि तो ॲड केला तर अजून मोठा होईल. तर पार्ट 1 बघा. पार्ट 2 मी उद्या परवामध्ये अपलोड मला वेळ मिळाला क्रॉकरी खोलल्यावर करीनच. आणि नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मी नवीन आहे चॅनलवरती आणि हा मला असं वाटतं माझा पहिला एवढा लॉंग व्हिडिओ असणार आहे जे मी केले. मी बरेचदा शॉपिंगला जाते पण व्हिडिओज शूट करायला वगैरे वेळ मिळत नाही. माइंडमध्ये जसं आपण ठरवून जातो ते कधी होत नाही कारण का गर्दी असते काय काय ठिकाणी तर तेवढं करायला मिळत नाही जसं आपल्याला एरिया किंवा आणि ऑफ डेलाच जायला मिळतं तर गर्दी असतेच सगळीकडे. वीकेंडमध्ये जायला मिळतं तर शूट करायला चांगलं वाटतं. पण आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ऐकायला खूप गर्दी होती. सेल पण चालू होता तर आम्ही पण टायर्ड होतो तर व्हिडिओ करण्याच्या मूडमध्ये आम्ही पण नव्हतो.
तर मी पोस्ट दाखवलं आहे मी काय काय परचेस केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला प्रचेसिंग म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला होतं ना, अरे या दुसऱ्याची वस्तू बघितल्यावर असं वाटतं की हां मला पण हे हवं आहे, तर आपण परचेस करतो. तर त्या प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आहे की नाही नक्की करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. असेच मी नवीन काही प्रकारचे शॉपिंग घेऊन आहेत. आता मी छोटी मोठी DIY मधून पण केलेली आहे, पाहिजेच तर मी तेही करीन. थँक्यू.